शहर के सिक्किम सभागृह हाल में किसानों के लिए एक तरबियती वर्कशॉप का एहतमाम किया गया। इस वर्कशॉप में ज़राअती शोबे के माहिरीन ने किसानों की जदीद टेक्नोलॉजी के ज़रिए काश्तकारी किस तरह की जाती है उसकी तफसीलात से वाकिफ़ करवाया। इसी तरह फसल को ख़राब होने या नुकसान से बचाने के लिए क्या कुछ इक़दाम किसान तबका कर सकता है, इस पर भी रोशनी डाली गई। किसानों से मुताल्लिक़ इस तरबियती वर्कशॉप में नांदेड़ के रुकन पार्लियामेंट प्रताप पाटिल चिखलीकर, हिंगोली ज़िले के MP हेमंत पाटिल, ज़िला परिषद के सदर शांताबाई जवड़गांवकर के अलावा कई अफराद मौजूद थे। इस तरबियती वर्कशॉप में 3000 से ज़ायद किसानों ने शिरकत दर्ज की। मी भागवतराव देवसरकर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो की या निमित्तानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं आणि त्याचबरोबर काही गुणवंतांचा सत्कार त्यांनी इथं घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या आहेत या समस्या या निमित्तानं एक ऐरणीवर येण्यासाठी त्यांचे जे प्रयत्न आहेत अतिशय चांगले प्रयत्न आहेत आणि इथून काहीतरी दिशा घेऊन निश्चित शेतकरी गावाकडे जाणार आहे। आणि जो नवीन हायटेक तंत्रज्ञान जो शेतीचा आलेला आहे तो आणि नवीन जे आता फेरबदल होता चाललेले क्लायमेटमध्ये याच्यामध्ये त्या संदर्भात त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांच्या विविध अडचणी सॉल्व करणे आणि आता कृषी परिषदेच्या माध्यमातून आम्ही आता एक शेतकरी प्रोड्युसर कंपनी काढणार आहोत, जेणेकरून जो शेतकऱ्यांचा माल आहे तो इथेच त्याचं व्हॅल्यू ॲडिशन बनवून तो देशात विदेशात आपण निर्यात करणार आहे, म्हणजे शेतकरी मालकीची कंपनी काढणार आहे। आणि शेतकऱ्यांना जे आपण मार्गदर्शन करणार आहे, मार्गदर्शन करता वेळेस आपल्याला सरकारकडे शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम भूमिका मांडायची आहे।